एका अनपेक्षित प्रवासाची ही कहाणी आहे, जिथे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांनी अवकाशात 9 महिने घालवले. हा प्रवास अवघ्या एका आठवड्यासाठी नियोजित होता, मात्र तांत्रिक बिघाडामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात म्हणजेच ISS मध्ये तब्बल 9 महिने राहावं लागलं. जून 2024 मध्ये नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळ यानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले. हे स्टारलाइनरचे पहिलेच मानवी मिशन होते. सुरुवातीला फक्त आठवडाभर तिथे राहण्याची योजना होती, मात्र अंतराळ यानाच्या प्रॉपल्शन सिस्टीम मध्ये गंभीर बिघाड झाला आणि या दोघांना पृथ्वीवर परत येण्याचा मार्ग बंद झाला. पहिल्या काही दिवसांतच दोघांनाही समजले की हा प्रवास छोटा राहणार नाही. पृथ्वीवरून तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ प्रयत्न करत होते, मात्र तांत्रिक समस्या सोडवणं सोपं नव्हतं. अवकाशात दीर्घकाळ राहण्यामुळे शरीरावर होणारे परिणामही मोठे होते. शरीरातील बदल पाहायला गेलं तर गुरुत्वाकर्षणाचा अभाव असल्याने स्नायूंची शक्ती कमी होऊ लागली. त्यानंतर हाडांची घनता कमी होण्याचा धोका वाढला आणि शरीरातील द्रव फिरत असल्याने चेहऱ्यावर सूज आली आणि पाय जाड दिसू लागले. त्याचबरोबर मानसिक तणाव पाहायला गेलं तर कुटुंबांपासून दूर राहण्याचं दुःख, पृथ्वीवर परत येण्याचा अनिश्चित काळ, तांत्रिक अडचणींमुळे कोणत्याही क्षणी जीव धोक्यात पडू शकतो याची जाणीव. यावेळी नासाच्या वैज्ञानिकांनी स्टारलाइनरला परत आणण्याचे अनेक उपाय शोधले, मात्र प्रत्येक प्रयोग अपयशी ठरला. दरम्यान सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी आपल्या अनुभवाचा उपयोग करून ISS वरील वैज्ञानिक प्रयोग सुरू ठेवले. त्यांनी शारीरिक तंदुरुस्तीवर लक्ष दिले, नियमित व्यायाम केला आणि मनोधैर्य टिकवले. मार्च 2025 मध्ये नासाने अखेर SpaceXच्या क्रू ड्रॅगन फ्रीडम अंतराळ यानाद्वारे दोघांना परत आणण्याचा निर्णय घेतला. 19 मार्चला त्यांनी ISS वरून पृथ्वीच्या दिशेने प्रस्थान केले. काही तासांच्या प्रवासानंतर ते यशस्वीरित्या पृथ्वीवर परत आले. मात्र 9 महिने गुरुत्वाकर्षणाशिवाय राहिल्यामुळे दोघांच्या शरीरावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यांना चालताना अडचण येणे, चक्कर येणे आणि काही काळासाठी दृष्टीही धूसर होणे अशा गोष्टी होऊ शकतात. नासाने त्यांच्यासाठी विशेष पुनर्वसन कार्यक्रम सुरू केला, ज्यामध्ये व्यायाम, योग्य आहार आणि वैद्यकीय देखभाल यांचा समावेश आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांची ही अविश्वसनीय कहाणी जिद्द, धैर्य आणि वैज्ञानिक प्रगतीचे उत्तम उदाहरण आहे. अंतराळात अनपेक्षित समस्यांचा सामना करत त्यांनी आत्मविश्वास आणि संयम ठेवला. त्यांची ही यात्रा भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरणार आहे. मित्रांनो, यातून आपण काय शिकतो? जीवनात कितीही अडचणी आल्या तरी संकट, कष्ट आणि जिद्द यांच्या जोरावर कोणतीही समस्या सोडवता येते. अंतराळातील 9 महिने केवळ संकट नव्हतं, तर ते मानवजातीच्या वैज्ञानिक प्रगतीतील एक मोठं पाऊल होतं. मित्रांनो, सुनीता विल्यम्सच्या या प्रवासातून तुम्ही काय शिकलात? तुमची मते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पहिला नंबर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.